किंवा त्याची मशीनची कॉस्ट आहे, तुम्ही जर बघितलं तर त्या एका मशीनची कॉस्ट आहे 3 ते 4 लाख रुपये. बरोबर आहे. म्हणजे ते जर पाणी पिलं आपण, आता 1 लिटर पाण्याची जी कॉस्ट आहे तर ती 250 ते 300 रुपये आहे. लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हेल्थसाठी. मग 250 आणि 300 रुपये लिटर जर त्या पाण्याची कॉस्ट असेल, तर ते पाणी सगळेजण पिऊ शकतात का? किंवा ते मशीन सगळेजण अफोर्ड करू शकतात का? नाही. पण तुम्ही जर बघितलं असेल किंवा आपल्याला विचार मनात आला असेल, की हे एवढी कॉस्ट का आहे? किंवा हे मशीन किंवा हे पाणी इतकं महाग का आहे? तर तुम्ही जर बघितलं किंवा अल्कलाईन वॉटर जर पिलं तुम्ही, तर अल्कलाईन वॉटर पिल्यानंतर ते पाणी पिल्यानंतर भविष्यात तुम्हाला कुठलाही रोग किंवा कुठलाही आजार किंवा कॅन्सर किंवा तुमची किडनी, तुमचं लिव्हर, तुमचे स्किन, तुमचे केस या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहू शकतात. पण ही गोष्ट प्रत्येकाला परवडेल असं नाहीये. म्हणूनच आपला या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल, तर याच्यावर आपल्याला जो बेस्ट ऑप्शन आपल्याला अवेलेबल आपल्या वी आर मोर सोल्युशन या कंपनीने किंवा आपले सर असतील, धनंजय सर असेल, मॅडम असतील, प्रिया मॅडम असतील, विकास सर असेल, त्यांनी आपल्या सगळ्यांचा विचार करून ही गोष्ट लॉन्चिंग केलेली आहे. आणि ही पुढचे 5 ते 10 वर्ष मार्केटमध्ये आपल्याला कुठल्या मेडिकल किंवा डॉक्टरकडे ही अवेलेबल होणार नाहीये. म्हणून आपण बेस्ट आपल्यासाठी आहे, की जर आपण ते अल्कलाईन वॉटर किंवा अल्कलाईन पाणी जर पिऊ नाही शकत किंवा ते मशीन प्रत्येकाला परवडणार नाही, तर त्याच्या ऐवजी आपल्याला हा बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे, की आपण अल्कोरिच घेऊ शकतो आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या फॅमिली मेंबरच्या सेफ्टीसाठी, की जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण म्हणतोय, की आपला लाईफ स्पॅन वाढला पाहिजे. ओके. मग आता जसं आपण एक ओव्हरऑल सगळं बघितलं, की आजचं जे काही चाललेलं आहे किंवा आपलं जे फूड पोटामध्ये जात आहे, त्याच्यातून लाईफ स्पॅन वाढतोय असं तर काही दिसून येत नाहीये. कारण आज 60-70 मध्येच बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं आणि हार्ट अटॅकला तर सुद्धा वय राहिलेलं नाही. 30-32 वयामध्ये सुद्धा हार्ट अटॅक येतोय. बरोबर आहे की नाही? मग अशा काळामध्ये, अशा लाईफस्टाईल मध्ये आपल्याला हेल्दीसाठी किंवा आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या फॅमिली मेंबरच्या सेफ्टीसाठी जर काही असेल, तर आपण हे अल्कोरिच घेऊ शकतो. आणि अल्कोरिच घेतल्यानंतर जबरदस्त मल्टी रिझल्ट त्याचे आहे. सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन, कॅल्शियम त्याच्यामध्ये आहे, की जेणेकरून तुमची स्किन, तुमचे केस, तुमचे डोळे, केस पांढरे होत असतील, केस गळत असतील, या सगळ्या गोष्टीवर जबरदस्त म्हणजे तुमची स्किन, तुमची किडनी, कॅन्सर, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपल्या सगळ्या फूड सप्लिमेंट या आपल्या पेशीवर काम करतात, आपल्या सेल्सवर काम करतात. पण आपलं अल्कोरिच प्रोडक्ट असं आहे, की ते आपल्या सेल्सच्या आतमध्ये, पेशीच्या आतमध्ये जो डीएनए, तर त्या डीएनए वर ते काम करते, की जेणेकरून रिझल्ट हे काय येत आहेत, जबरदस्त येत आहेत. ओके. मग हे फूड सप्लिमेंट आपल्याला घ्यायचंय आणि याला घेण्यासाठी काही म्हणजे याला काही असं हे नाही, की तुम्ही कोमट पाण्यासोबत हे घेतलं पाहिजे. तुम्ही हे जेवणानंतर नॉर्मल वॉटर सोबत हे घ्यायचंय सकाळी आणि संध्याकाळी. ओके. तर अशा पद्धतीने मला हे जे सांगायचं होतं किंवा आपली जी प्रोडक्ट होती, तर ते सगळी इन्फॉर्मेशन आपण आता बघितलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण फूड सप्लिमेंट विषयी बोलतो किंवा फूड सप्लिमेंट विषयी आपल्याला विचारलं जातं, तर फूड सप्लिमेंट ह्या आपल्याला जर आपण ॲलोपॅथी सोबत देतोय, तर बऱ्याच वेळेस आपल्याला समोरनं विचारणं येते, की हे जे आहे, हे आपल्या फूड सप्लिमेंट जे आहे किंवा आम्ही जे डॉक्टरच्या गोळ्या घेतोय, तर ह्या डॉक्टरच्या गोळ्या आम्हाला बंद करायच्या आहेत का? नाही. आपल्याला असं सजेशन द्यायचं नाही आहे, की तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या गोळ्या बंद करा आणि मग तुम्ही फूड सप्लिमेंट स्टार्ट करा. नाही, असं नाहीये. तुम्ही अल्कोरिच मॅडम आपल्याला नॉर्मल वॉटर सोबत घ्यायची आहे, म्हणजे नॉर्मल म्हणजे गार पाण्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे जेवणानंतर, सकाळच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर. ओके. तर ह्या ज्या फूड सप्लिमेंट आहेत, तर या फूड सप्लिमेंट आपण ॲलोपॅथी सोबत आपल्याला त्या कंटिन्यू करायच्या आहेत. आणि ॲलोपॅथी सोबत जेव्हा तुम्ही कमीत कमी 4 ते 6 महिने कंटिन्यू करतात, त्याच्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट किंवा आपला जो प्रॉब्लेम आहे तो हळूहळू कमी होताना दिसतो. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, की जेव्हा तुम्ही फूड सप्लिमेंट विषयी सांगतात, तर सप्लिमेंट विषयी सांगताना